जय श्रीराम. मी आणि माझी वाईफ आम्ही दोघं नीमकरोली धाम ठाणे यामध्ये जायचो. डेली जाऊन आम्ही बाबांना थँक्स बोलायचो. इतके सारे चेंजेस माझ्या लाईफमध्ये, तुम्ही पण आधीचा पॉडकास्ट नाही तर रील पाहिली असेल, इतके सारे चेंजेस माझ्या लाईफमध्ये धाममध्ये गेल्यानंतर झाले होते. तर डेली मी धाममध्ये थँक्स बोलायला जायचो, मी आणि माझी वाईफ. पण काही कारणांमुळे ते धाम बंद करण्यात आलं होतं आणि माझ्यासारखे अनेक भक्त धाम परत कधी सुरू होईल ह्याची आतुरतेने वाट पाहत होते. आणि लोक तर चेन्नई बँगलोरहून यायचे. पण आता आनंदाची बातमी ही आहे की धाम परत सुरू झाला आहे आणि ह्याचा जो नवीन ॲड्रेस आहे तो मी कॅप्शनमध्ये मेन्शन केला आहे. पण इथे आल्यानंतर आधी जी पॉझिटिव्हिटी होती, आधी जो व्हायब्रेशन्स फील व्हायचे या धाममध्ये, तसंच ह्या धाममध्येही होते. आणि आधीसारखंच हनुमान चालीसा, सुंदरकांड, रामचरित्र मानस ह्या सगळ्या गोष्टींचे इथे पाठ होतात आणि तुम्हाला त्या गोष्टी फील होतील जेव्हा तुम्ही इथे याल. या धामची स्थापना कशी झाली या सर्व गोष्टींवर डिटेलमध्ये संगीताताईंसोबत पॉडकास्ट करण्यात आला होता. तो पॉडकास्ट जर तुम्ही पाहिला नसेल तो नक्की चेक करा. धामची सुरुवात कशी झाली, धामची स्थापना कशी झाली, बाबांनी काय काय चमत्कार दाखवले, या सर्व गोष्टी त्या पॉडकास्टमध्ये आहे. तर मी कॅप्शनमध्ये ॲड्रेस मेन्शन केला आहे, नक्की व्हिजिट करा. जय श्रीराम.